नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची नवीन योजना सुरू झाली आहे। योजनेसाठी कोण ठरणार पात्र, चला तर बघूया। आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज काहीतरी नवीन बघणार आहोत। चला तर मित्रांनो, हे तुमच्या कामाचे आहे, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावे, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओतर्फे तुम्हाला कळेल की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची नवीन योजना कोणती आहे। मित्रांनो, राज्य परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांपासून तर ज्येष्ठांपर्यंत अनेकांसाठी आतापर्यंत सवलत योजना आणल्या आहेत। नुकतेच सर्व गटातील महिलांसाठी बस तिकिटावर 50% सवलत योजना सुरू केली आहे। या योजनेला भरपूर प्रतिसाद मिळत आहे, पण परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे। आता परिवहन महामंडळाने 6 महिने मोफत प्रवासाची योजना आणली आहे। मित्रांनो, एसटी तर्फे कर्मचाऱ्यांना सप्टेंबर ते फेब्रुवारी या काळात 6 महिन्याचा पास मिळणार आहे। हा कालावधी एसटीचा ऑफ सीझन कालावधी असतो, त्यामुळे या काळातच ही सवलत घेता येणार आहे। त्यासोबतच एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वयाच्या 75 वर्षापर्यंत तर मृत्यू कर्मचाऱ्यांच्या पत्नीला 65 वर्षापर्यंत 6 महिने घेता येणार आहे। या योजनेचा लाभ म्हणजेच त्यांना 6 महिने मोफत एसटी प्रवास करता येणार आहे। या संदर्भात महामंडळाचे महाव्यवस्थापक मोहनदास भरसट यांनी परिपत्रक काढले आहे। मित्रांनो, यासाठी कोण कोण ठरणार पात्र? महामंडळाच्या योजनेत सेवानिवृत्त झालेले, ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतलेल्या, वैद्यकीय दृष्ट्या अपात्र ठरलेल्या कर्मचारी पात्र ठरणार आहे। तसेच सेवेत असताना कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला किंवा सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झालेल्या, वैद्यकीय दृष्ट्या अपात्र ठरलेल्या, स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विधवा विधूर यांना मोफत प्रवास दिली जाणार आहे। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।